नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या KM इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर महाराष्ट्र सरकारने अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याबद्दलच आपण सविस्तर माहिती ही GRद्वारे पाहणार आहोत. तर तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. तर आता आपण हेच पाहणार आहोत की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कोण पात्र आहेत आणि महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही का सुरू केली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्क्रीनवर आपण पाहू शकतोय की हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी हा GR खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर आपण इथं पाहू शकतोय की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आहरण व सहवितरण अधिकारी यांना हा GR काढलेला आहे आणि यांच्याबाबत एक घोषणा केलेली आहे. ती घोषणा कोणती हेच आपण पाहणार आहोत. तर पाहू शकतोय की देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र सरकारकडून अगोदर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 सुरू करण्यात आली होती आणि ती योजना सध्या चालूही आहे. तर सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील महिलांना गॅस जोडण्यासाठी असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे हे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोचवत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे. सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत करून देण्यासाठीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. तर एकूणच आपण पाहू शकतोय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला याच्यामध्ये पात्र असणार आहेत त्या सर्वच पात्र महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा भेटणार आहे. तर 30 जुलै 2024 रोजी हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शासनाने याचा शासन निर्णयसुद्धा जारी केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकताय की राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेकरिता वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणजेच कंट्रोलिंग ऑफिसर तसेच लेखाधिकारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना हे घोषित करण्यात आलेले आहे की तसेच त्यांना खालील काही सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. तर ते एक नंबरची घोषणा आपण पाहू शकतो की तेल कंपन्यांना उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांना DBTद्वारे अनुदान वितरित करण्याची कार्यवाही तेल कंपनीने तातडीने करावी. म्हणजेच की आता आपल्याला वार्षिक जे 3 सिलेंडर भेटणार आहे तर ते 3 सिलेंडर भेटणार ते कशा पद्धतीने भेटणार तर डायरेक्ट DBTद्वारे त्या पात्र महिलेच्याच अकाउंटवर त्या सिलेंडरचे पैसे जमा होणार आहे. तर 2 नंबरच्या आपण पाहू शकतोय की उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा विनियोग सदर योजनेसाठीच करण्यात यावा, म्हणजे फक्त ही अन्नपूर्णा योजनेसाठीच वापर करण्यात यावा. तर निधीचा विनियोग अन्यत्र किंवा इतर कारणास्तव केल्यास निदर्शनास आल्यास त्या जबाबदार असणाऱ्या संबंधित तेल कंपनीविरुद्ध जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येईल. एकूणच खूपच राज्य सरकारने पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तेल कंपन्यांना देण्यात आलेला निधी प्रत्यक्ष खर्ची होताच निधीच्या विनियोगाचे तेल कंपनीने व उपयोगिता प्रमाणपत्र वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील. तदनंतरचे पुढील अग्रिमाची रक्कम तेल कंपन्यांना देय राहील. तर 5 नंबरचा ऑप्शन आपण पाहू शकतो की तेल कंपन्यांना उपलब्ध करून दिलेला निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांनाच DBTद्वारे वितरित करीत असताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील ज्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सिलेंडरचे वितरण केलेले आहे त्याच लाभार्थ्यांना रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
याची खात्री तेल कंपन्यांनी करायची आहेच. म्हणजेच की ज्या पात्र महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या असतील, ज्यांना डेबिटद्वारे पैसे भेटलेले असते, तर त्याच महिलांना फक्त हे सिलेंडर मोफत वितरण केले जाणार आहे. आणि त्याचे काही अटी आहेत, त्याच्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ देत आहे. तुम्ही त्या व्हिडिओवरती जाऊन क्लिक करा आणि जे अन्नपूर्णा योजनेचे पात्र लाभार्थी आहेत किंवा अन्नपूर्णा योजनेसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात हे सर्व सविस्तर मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊन पाहून घ्या. तर एकूणच आपण पाहू शकतोय की ज्या कोणी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील त्याच फक्त महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ भेटणार आहे. तर एकूणच सर्व याचा GRच आपण आहे, तर GR पाहू शकतोय तुम्ही स्क्रीनवर. तर अशा पद्धतीनेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा हा GR निघालेला आहे. दिनांक तुम्ही पाहू शकता की 9 ऑगस्ट 2024चा हा GR आहे. आणि देशातील गरीब स्त्रियांना धूरमुक्त जगता यावे, तसेच त्या आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ह्या योजना सुरू केलेल्या आहेत. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी मी लिंक देत आहे त्या लिंकवरती जाऊन चेक करा की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात किंवा कोणती महिला पात्र आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनलवरती जर तुम्ही अजून नवीन असाल किंवा चॅनलला जर आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या KM इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर एकूणच आपण याचा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा GR पाहिलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा. तर एकूणच आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी जी अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे ती गरीब महिलांसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण नवनवीन योजनांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या KM इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा मी नवीन योजना येतील किंवा नवीन मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सर्वात प्रथम व्हिडिओ हा तुम्हाला दिसणार आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.